का तब्येत गिब्येत काय म्हणते? बरं वाटते ना आता? आता काही वांधा नाही, आता टनान झालो. फक्त खाया पियाचे वांदे आहेत बुवा. हां, तोंड सरं अंतर झालं रे माया. तुमचा नातू आणत नाही तुम्हाला खायला काही? हां, सपोर्ट आणायला पाहिजे, चिक्कू आणायला पाहिजे, डाळिंब आणायला पाहिजे. दिमाग माणूस हा काय समजत नाही का दगडेले मला आहे गाले. ते खायला तर ब मामा घरी नातवानं किलो किलो आणून ठेवलाय, पण ते आपल्याला ओढच नाही लागत ना. आपल्याला कसं ते खायची सवय पडेल्या खारं. हां, हे गोडधोड आपल्या घाटीचे खाली उतरत नाही. त्यामुळे बा तुमची तर पुरी वाटत असेल खायची. तुम्हाला कम कोणीच नाही ना, पोरे ना वायरा ना नातू ना कोणी ना कोणी बुडीन तुम्ही कमावणार खा ना. तुम्हाला काहीच नाही घरी खायला. त्याला का मी काही एवढा पडेल दिसतो काय तुले? नावागत न पोरे, नावागत न वायरे. सण चालू आहे आपलं जण का. फक्त कसं ते खारं नाही भेटत, बुडील चालत नाही मा. ते गुरुवार धरती तर काही रविवार धरती, सारे दिवस देवाचे आहेत आमच्या घरी. बुडी कानकून करते ना. असं खाऱ्या मिळ लावला काय झाले घंट्या. तर तुम्हाला लोणी लावून राहिलो मामी येते काय म्हणून तर तुम्हाला विचारून राहिलो मी. नाही माझा विचारा मतलब आहे. माही तोंड खोरी आलं ना, माय बुडी काही मिळत नाही देऊन राहिली. पौष महिन्यात आहे म्हणते बाबू खाऊच नको, पण मला खा वाटून राहिला. आता मी काय करू? आणि तुमच्याशिवाय मामी येत नाही. तिघही तोंड खोरी येतात गड होऊन, तिघाईचा काही मेळ येऊन नाही राहिला. काय करा, पैशाची मोठी तंगी आहे ना रे. काय करावं काय नाही सुसूनच नाही राहिलं बा. खात लय वाटून राहिलं. आणि हो मोठ्या पाटला जो आणा एखादी गड्डी तुम्हाला येतात त्याच्यात मोठ्या पाठी लहान सेटिंग तिकडे. हां, हॉटेलमध्ये जाऊन मग डायरेक्ट बारमध्ये खायला एक क्वार्टर बी मारू आणि मटण घेतं बस जलवा मग. तर सांगाल मोठ्या पाटलाला उठगुल डायरेक्ट दाखवण्यात जा लागते आणि बरं 1000 रुपये. हां, गप्पन 1000 घ्यायचे इकडे हॉटेलमध्ये ऐश मग आपला. तेवढी आम्ही जिंदगीवीर कमवलाय तेवढी एका दिवसात एका घंट्यात गमवून टाकायची. मस्त आहेच रे गड्या. आडी नडीलेच तोच कामात येते ना बा. दवाखान्यात कोणी पैसा लावला आम्हाला? मोठ्या पाटलानंच लावला. तो होता म्हणून वाचलो अटे बोलून राहिलो आम्ही. आणि तू म्हणतो वरून त्यालाच चिवत्या बनवा. म्हणजे आम्हाला काय हेमाड गिमाड समजतं का तू? 1000 रुपये पडल्यासाठी सारी इज्जत गमवून टाका. आताही त्या गड्यात गेलं की गडा आम्हाला मटण खाना 1000 रुपये तर तशीच येते ना. तो खोटं बोलण्या काम नाही की आम्हाला घंटं. पण आम्हाला मागणं नाही. त्याचे उपकार पहिलेच तर आमच्या बोकांडलं या. काही लागलं सवरलं की तोच तर देते आम्हाला. मग तूर सोंग्याला जाऊ, तूर घेऊन एखाद्या सोंग्याले. हां, ते पैसे आले मग मटण खाऊ. वयात कोणता युवा धरले जाते आमच्या कोणती तूर सोंगले जाते. आम्ही काय एवढ्या टर्न मांडाव का बाबा? तू काही बोलून राहिला गड्या. युवाचा खिवाच काढत राहायचं लेका घंट्या. खरंच तू आठाने पोळेला. या वयात आम्ही बाजार राखा, दुसरं कोणतं काम येते आम्हाला आता? गुंपीचं बरा किंवा धरल्या जातो तुमच्या यानं. मोठे नोकरी काढता मोठे बा तुम्ही घेणार दे ना. हां, बेस तसले शिकून आले तुम्ही दवाखान्यातून आले त्यापासून. कोणी काही सुचू देत नाही आता. सोडू बेरा तुझे बॅग सोडून राहिली. हॅलो, हा बोला. रघु बोलून राहिलो. मोठे बा मी मुंशीराम आहे. ते वावरात पार्टी ठेवली पाटलाच्या, तर तुम्ही दोघं जण या. ते भाजी बनवून आहे आपल्याला, तर लवकर या तुम्ही. भाजी काजी बनवणार काय? सोयाबीनच्या वड्यात की पनीर आहे? तर तुमचं तेच असते म्हणून म्हटलं. मोठे बा खाण्याची पार्टी ठेवली ना आपण ना. ते कोण खाईन सोयाबीनच्या वड्यान फळ्या? लवकर या तुम्ही दोघे जण झटक्याने. हा, टाइमपास ना करू. ते कसं पुढे सामान गिमान ते नियोजन करावं लागते. लवकर या. ठेवतात आपण. बरं, मटणची आहे ना मग. आलो झटकने आलो बाबा. आमची तोंड खुरी आली ती बरी तुन लाईन लावली बा. आलोच रे बा. आई लागली का लाईन? लागली ना वा लाईन रे. मटणची पार्टी ठेवली ना पाटला यावर चाल. हां, तशी आपले तोंड खुरी आली ते. हा, सणात घन घेऊ आणून लेका आपल्या जो पैसे नव्हते. चाल, चांगलाच मेळात काम आलं. अरे घंटे चाल, मटणची पार्टी आहे, चाल लवकर. येतो बा. मला काय सांगितलं बा? एका बिन सांगायचा युगा तुमच्या मागं. मी काय एवढा तुटेल दिसतो का तुम्हाला? मी नाही बा. तुम्हाला जाण्याचे जा बा. बे एखादा धंतो असाही पोचतले का? तू गोड्या नोकरी करतले का? येतो बा. मला तत्वात नाही बसते. आपल्याला कोण सांगितलं आपण जातो बा. नाही तसे जात नाही बा. मागे लागून आपण. आपल्याला पटत नाही त्या गोटे. मोतीराम तो काही येत नाही. ओढून पोहोच राहिलो तो आता. मित्र पुढे गेले आता मटन पार्टी खायले. आता मटनच्या पार्टीत काय होते काय नाही आता दिसेल तुम्हाला. म्हणला आमचे डायरेक्टर काय खरे काय करतील काय सांगता येत नाही. तसं कसं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इलाजकडे आपला तेवढं तुरी दिनकडे ॲडजस्ट मारून घेऊन टाक ना आपली उधळी. हा, टाक दळाल करून सोंगून. आता भावा ते अजिबात जमत नाही. मी तर बाबा शेळी पालनाच्या ट्रेनिंगला जाऊन राहिलो. हा, जळगाव कृषी विज्ञान केंद्रात. हा, आता नाही मिळत तो आपला. तिकडे ट्रेनिंग चालू आहे माय. हे ट्रेनिंग झाल्यावर भाऊ काय आता. अरे बाबा सीझन आहे ना हा तूर सोंग्याचा. रे बाबा या सीझन मध्ये कुठे आणलं तुम्ही या बकऱ्याचं ट्रेनिंग? कोण पुढे गेलं त्या बकरी यायच्यात? कटो तर मरतात साल्या त्या बकऱ्या. कसं उन्हा निघून जाते ना बाबू रे.
हा तुऱ्या जर सोंगल्या तर घेऊन टाकणं माही तूर आपला लंबा लावट आहे ना. हा यंदा म्हणजे काहीच नव्हा सांगू, मी येत नाही आता. तुम्हाला कोणी भेटून नाही राहिलं का म्हणून तुम्ही मध्ये लोणीला आले. काय बुवा तू काय त्या ट्रेनिंगच्या लाईन लागला बा. इकडे कसा तुरीचा जमकी आहे ना, जमकी सीझन आहे ना बा यंदा रे. अरे किलोवर तूप लावू नका, मी काही येत नाही, अजिबातच येत नाही यंदा. हो, माझं ट्रेनिंग झालं की लगेच मला वकऱ्या घेणार, मला माझा स्वतः व्यवसाय चालू करणार, त्या मरो की तरो. एकदा करूनच पाहणार मला. तिने माती लावूनच पाहतो ना सरपंच, यंदा बकऱ्या घेतोच. जे होईन ते होईन, पाहून घेणार पुढे. कसं आपली तूरगीर सोंग झाल्यावर उन्हात पाहता मग उन्हात काय काम धंदे नसतात ना, आपल्याला घरीच बसणं असते की नाही. कोण हे लागते मग कसं ट्रेनिंग असते तर ट्रेनिंग हॉलमध्ये कसं एसी मशीन लायला असते. कसं उन्हाचं टेन्शन नाही ना, मग उन्हा निघून जाते तिकडे ट्रेनिंगमध्ये. तद लोक कमाई होते ना अरे हे. चला सरपंच, हे आपल्या गांधीने ते ट्रेनिंग चालू आहे हे घ्या नाही, आणि मग उन्हात जा दिल्लीच्या किल्लीले. मग करता खर्चा पैसे. काय राजा सरपंच कसं आहे तुमचं. ते थुरफूर काय सांगू नका, दुसरे पावा कोणी माझा रिकाम पण नाही यंदा, मी येत नाही अजिबात. घातलेले गेले होत बकऱ्या कोण घातले या डोक्यात. काय दिवसा तू सरपंच, तुम्ही गेले ना पार्टीले. ही पार्टी आहे रे बा. आता सध्या 2 बुड्याला फोन आलता, पाटला यावरात पार्टी आहे, तुम्हाला माहित नाही काय. आम्हालाच काय माहित नाही, कोण काय सांगत नाही पार्टी आहे. चॅप्टर झाले बा गावातले लोक भनारे लागून येऊन राहिले. एवढं खातो का देतात आपण, आपल्याला बोलवते नाहीत लोक तर. कोण आहे बा घंटन पार्टी. आपल्या गावातलं कोण कोण आहे. त्या फोन होता बघा बुड्याले, कोण कोणा पार्टीत ते काय माहित नाही. आणि पाटला यावरात पार्टी आहे एवढं सांगितलं फक्त मुंजीला बोलून, एवढंच ऐकलं आपण त्या बुड्या फोनवर. मला म्हणत ते चाल, मी काही गेलो नाही बा, कुठे जाता बा मागं आपल्याला सांगितलं नाही भामट्या आर का. बरं नाही सांगितलं बा, माही तू राहिली सोंग्याची मला माणसं पाय ना. तुला कसा दिवस तुटला असता बा त्या पार्टी, आणि कसं गावातलं काम सांगितलं तर जात लागते, नाही गेलं त्याच्यात फुगा येते मग लोक येईल. सरपंच आपल्याला बा पार्टीचं निमंत्रण नाही, काहीच नाही बा, माहिती नाही, ठाऊक नाही. परवा त्याच पार्ट्या चालू बा याच्यात. का सरपंच नाही ना बा माहित रे, इकडे काम धंदे बोळा त्या पार्टीच्या लागतं का. शटा घेऊन मटण खाण्याने चालली पार्टी. जाऊ दे बा, बरं नाही सांगितलं तर. ते खरंच आहे म्हणा, कामधंदे सोडून पार्टी येणार लागा. मला कसं ट्रेनिंग द्यायला लागते. आता आजचा दिवस पडला असता मा पार्टी म्हटल्यानंतर जात लागते. मग आता मग नामदेवले कसा फुगा येते, येईल नाही की. चला मग सरपंच, मी जातो बा ट्रेनिंगला आता बा. हो बा, मी पाहतो बा तूर सोंग्या माणसं. बा घंटा तूर सोंगेले. तुरे सांगेलेत बा, पेंड्या वाहिले तुम्ही. हो सरपंच, टाइमपास नको करू, जा गावात पा माणसं. कोणा रोगात चालती. काढतोच पाहतो आता. काय का शिवला त्या तुक्यानं आपल्याला हरभऱ्याची एक डांग नाही दिली बा. किती निकट समजून राहिला आपल्याला. तू बघून शांतता ठेव, त्या तुक्याचं काम पडू दे फक्त. काम पडलं की सांगेन मी त्याला काय तर. एक हरभरे डांग नाही दिली का त्याला, थांब तू त्याचा बजेट बसूस ना. काढा मामा लुटे बळता का, तुरी सोंगणं चालू आहे, आणि आता हरभरे सोंग्याला लागतात. कसं रातोरात साले बंदे चेक करून टाकू हरभरे. नाही सध्या नाही बोलायला पुरत. अजून सीझन चांगला चालू नाही झाला ना. चांगला सीझन झाला रप चालू, आणि तुक्याचा हरभरा बरोबर सोंगेला आला ता बोलू मामा लुटे राहिले. तो बरोबर सोंगून नाही तू हरभरा. मी कसं म्हणून राहिलो, माई कळकी आहे ना आता. कसं मा बायकोची डिलिव्हरी आहे, तर तिला कसे पैसे गिसे लागते, तर असं आता माझं काही सोय नाही गड्या. आणि हे असं केल्याशिवाय बसत्यानंतर नाही आपल्याला दुसरे कामं काही आपण करत नाही. आपल्याला कसं पाहिजे, आयता माल पाहिजे, म्हणून राहिलो मी. कसं लावा काय ना काही शेती बोलून घे मामा लुटेले, मग कसं 50-50 पार्टनरशिपमध्ये जाऊन का चालते मग आपला. ते सारं बरोबर आहे, तुही कडकी आहे माई कडकी आहे, पण एका वावरासाठी मामा लुटेले बोलायला नाही पुरत ना. टाइमपास होते तो. निदान 7-8 वावरं तरी पाहिजेत. मग यातलं एक भातकं, त्यातलं एक जरासं, त्यातलं जरासं, मग ओळखून येत लवकर भांडं फुटत नाही. नाही तर मग कसं लवकर चिवचिव होते गावा, असा भोर होते ना. हो तो बऱ्याच जाऊ दे. मग तुरीचा सीझन चालू झाला ना. तुरीचे आले तर बघा मामा लुटे, आपण मागं फांग्या ट्राय केलं, पण आपल्याला काही जमलं नाही. ते जनावरायला वेलो आपण. कसं मग 7-8ची आपली जर गँग असली तर मग तूर जमा होते, एका रात्रीत काढून टाकून मार्केटले. 10,000 रुपये क्विंटल तूर आहे, पुरं टाकून सर काय हरभऱ्यापेक्षा ते पुरते. बरं हे बरं सांगितलं तुला. हो 10,000 रुपये भाव आहे का तुरीले. थांबतो तुरीच्या सीझनला बोलव गेले मग मामा लुटेले. बरोबर तू म्हणतो ना, बोलावतोच मग. आता फोन लावतोच मी संध्याकाळी आणि बोलवून घेतो मग आज रात्रीच कार्यक्रम करून टाकू तुरीचा. लवकर कसं चपकणी मामा लुटले बोलवून घे. कसं 2-4 दिवसात सीझन आहे, जास्त दिवस काही चालत नाही. 2-4 दिवसात कसं 30-40 हजार रुपये सीझन घालून टाकू आणि गरम बसून राहू. मग इथे हरभरा, मग हरभऱ्या चानस मारू 30-40 हजाराचा. मग निघला आपला उन्हा आहे. बरोबर थांब ना, बोलव तुम्ही.
आणि सरपंच आला ना, सरपंच आला ना. आले आला बा लड्ड्यार इकडे. तुला आपली तूर घेता का सोंग्याले? वाहन देसान तूर सोंग्याले. तो गावात चालू आहे त्या वाहन देईन बा. नाही नाही, आपला गावात आणि आपला काही संबंध नसते. हा, तुम्ही सांगा एक भाव आपण ठरवून घेऊ, आपला भाव वेगळा असते. हा, तू सांग मग काय भाव आहे तो, तू सांग ना. 4,000 एकर घेईन बा शिवला, तर तो वावरात पाय ठेवी. 1,000 एकर नाही का रे शिवला? काही बोलून राहिलं का? तोंडात जीव आहे तर कोकडे भाजून राहिला का? हा, कोकड्या रे 4,000 एकर. हा, काय पुरं देतं की बा आम्हाला? तशी तर द्या, नाही तर मग आम्ही काय तुमच्या दारी नाही आलो काही. द्या बा आम्हाला तूर म्हणाली. हा, तुम्ही आमच्या जो आले, आम्ही नाही आलो तुमच्याजवळ. नाही तूर याच गावा दुसऱ्याची घेऊ आम्ही. हा, बरोबर, तुमच्या नांदीने लागल्या जातो आपले ज्यांना. हा, तुम्हाला द्यावं देत असेल 4,000 बा ना, त्याची घे जा बा तुम्ही. आपल्या जो काही पैसे वर नाही येत बा, उतून येईल आपले पैसे. कामा पैसा आहे आपला इमानदारीचा, बेपाण्यात थोडी पैसा. एकरी 2 क्विंटल तूर होणार नाही तुम्हाला, एकरी 4 क्विंटल 4,000 द्या लागून सोंग्याची. पिटायला रे सरपंच, सरपंचाला माणसं भेटून नाही जाणं बा गावात. फोन लावतो, हरियाला फोन लाव. बरं हाता लावतो ना हऱ्याला फोन, तिकडे जाते ना सरपंच. देवला घेशील कोणा तू सस्ता मस्त घेऊ नको बरं. 4,000 एकरा भाव आहे. हा, शिवलांना कसं युनियन बनवले गावात. पण 4,000 कोण देईन आपल्याला तूर? का 2,200-2,300 चालू आहे बा एकर, आणि तू तर 4,000 म्हणून राहिला बा. जो काही आपल्या मोरक्यानं भाव काढला त्याच्यावर ठाम राहतो आता. हो, काढता पाय काय घेऊ नको. शिवलाल म्हणून तसं तसंचा अगाऊपणा काय करू नको. हा, नाही तर मग करशील काय धंदे माय बायकोन मी घेऊन राहिलो तूर. हा, कसं युनियनचं हे तोडत नको बरं. नाही तर मग तुला कुठेच कामाला नाही तो देणार बाबू. मग कसं रात सस्त्या मस्त्यात तुरी घेणं चालू. हा, कसं पाहिजे बरं पुढचा बजेट कसा होकून जाईल मग. हा, निंद्याला कसं आमच्यासोबत यायला लागते तुले. पा तुम्ही म्हणसान तसं मी काल येऊ बाबा कोणाची तुरण फुरे बाबा. 4,000 भाव काढला का? कोण येते आपल्याजवळ सांगेली? 4,000 कोण देते आपल्याला? घरी बसा लागेन बा. हे 4,000 आवडून बसलो आपण तर पुरा सीझन चालला जाईन बाबू. अरे कसं मग उन्हात का माशा मारशील का घरी? काय खाशील? अशा महाराज काम नाही उन्हात निवडणूक नाही का? लोकसभेची निवडणूक आहे ना. कोणी मी 1,000 2,000 होते ना. तसेच 20-22,000 जमा होतात आपल्याजवळ. बंद पार्ट्याकडून पैसे घ्यायचे, सर्व उमेदवारांकडून पैसे घ्यायचे. हा, हे तर समजत नाही ना बड्या तुले. हे तरी का मा बापाने पैसे घ्यायचं काम नाही केलं कधी. कोण्याच पक्षावर जोडून नाही, कोण्याच उमेदवाराकडून पैसे नाही घेतले अजून. मतदान आहे पैसे तोच तर एक अधिकार राहिले का सर्वसामान्य नागरिकाली, आणि त्याचे पैसे घेऊन राहिलो आपण. लाज वाटली पाहिजे आपल्याला. भारतीय राज्यघटनेवर अधिकार दिला आपल्याला. हां, हे काय 1,000 एकता आले गो. हां, नाही दिलं पूर्ण वोट गेलं चालीन तसं, पण पैसे नाही घेतले बा आघाडी. किती शिकेला रे तत्वज्ञान शिकून राहायला मला तर. हा, शेंबड्या धोता नाही येत अजून सुधी शिकून राहायला मला तू. येतो पैसे काही नाही काय होते. ते द्यायचं सारखं गुन्हा आणि आपला काय उलटं करतं साडे घ्यायचे मला दा खायचा. हेच तर समजत नाही आपल्या भोंगे यायला. दे आपल्या तुरीवर तू. हा, त्या निवडणुकीवर नको जाऊ. हा, तूर हा विषय आपला. अजून कसं मा डॉक्टर फिरलं ना बस मग. हा, आपल्या दोघांचं राज्यघटनाच बाहेर निघते मग. बेकार काम आहे मग आपलं. तुला तुरी सांगितलं ना तिथे त्याप्रमाणे करतो. हा, तो सरपंच येईन जेवढ्या तुला सांगेले. देवला हो हरी चालतं का तूर सांगेले? पण तुम्हाला आमचा भाव नाही परवडणार ना. हा बा तुमचं असा तुम्हाला परवडणार नाही म्हणून. हा, काय रे बा देवला, काय भाव तुमचा? 1,000 एकर आहे बा सरपंच. ते बे 4,000 काही लावून राहिले का? शिवल्यान शिकवलं वाटते तुले. ते काय शिवल्या शिकून हो. मी काय शिवल्यात ऐकतो का? एवढा का 100 रुपये समजता आम्हाला तुम्ही. तुमची तूर सरपंच पाण्याची तूर आहे बा. हा, गोलीताची तूर आहे तुमची. असं निमाया खोळ्या खोळ्यात तुमच्या तुरीची. हा, सोंग्याला अशी पुरा घाम बुडत जाते. आणि तुम्ही म्हणता राजो असं तसं. पाचन मारेला रे गड्या, हे काही आपली तूर घेत नाहीत बा. जाऊ द्या बाबा, हे सोडेल पुढते येतात पिच्चा. आता गुंपापुडी पाहू, नाही तर मग आता गुंपापुडी नाही म्हटलं तर मग बाहेर गावाचे पाहू. त्याशिवाय पर्याय नाही ना. का येईल गिरे गमवले का तुला? 2,200-2,300 रुपयात घेतलीस ते आपण. अटीच ते हेंबळा राहिला का तुला काय समजते? सरपंच इथं कोणीच नाही सोबत आपल्याला यायला लागते. टेन्शन न घेतो. चला मित्र, तुरीचा सीझन होऊन राहिला झालो. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करायला विसरू नका. लागेल बा हवा आहे गाड्या. काही शेळ बांधलं गाड्या मजबूत रे पाटलाने. काय झाले बांधलं असेल दगड आणि विचारून पाटलाने शेळ बांधलं बा. काय योजना काय ना? काय शिंदराजा नामदेव भाऊ, शेती पुरून नाही राहिली आता. तरी काही ना काही जोडधंदा द्यायला लागेल की नाही. काही मसाला आणि काही काही घेऊन राहिलो बा. समजताय वाटेल. पण शेळ मी मजबूत बांधलं पण तुम्ही. हा, ती सारं मजबूत आहे, पण ते पार्टीचं काय झालं? काय कधी काय मेळ काय आहे? आता ते मुंशीराम भाऊ येतील समाधान भाऊ. अजून काही ना कोणाला सांगितलं काय ते आले आम्ही एजंट ठरीन बा. बापा, हे 2 बुडी कुकडे आले हो बापा.
ते चंगू मंगू जोडी कोकळी भरून राहिली. चालते कुठे बा तुम्ही, तुम्हाला सांगितलं ना मी येऊ नका म्हणून, तशीच रोजदारी आहे तुम्ही. हा वारा द्यायचं काही काम होतं राजे हो, तुम्ही आताच तर दवाखान्यात आले बा. हा घरी आराम करा. काय राजे तुम्हाला काही समजत नाही, काय झालं वावर. बापा मला मुंशीरामनं बोलवलं बापा, पार्टी आहे ना, पार्टीसाठी आलो आम्ही. आमची तोंड कसे खुरी आली ते म्हटलं मटनची पार्टी आहे, घ्या रट्टा मारून. अरे बापा ह्या बुड्याने बोला मुंशीराम ना. अरे बा मुंशीराम, बुडे तर आपल्या अगोदर हजरात बॉडी. काय तर पहिली पार्टीचं नियोजन, मग पोते पुढे मुंशीराम भाऊ मग कसं करता पार्टीचं. का ती सांगायची गोष्ट आहे का लेखा नाम तुले. हा जे असते ते आहेच आपलं नियोजन. ते विचारलं ते बरं. आपलं प्रत्येक वेळेस काय असते, मटण असते आणि 2-4 पोहे असतात, एवढंच काम असते, दुसरं काय आहे. तुम्ही दोघं जण जा आणि असं गाऊन मटण घेऊन या 1 किलो. आपल्याला 1 किलो राहणार नाही का आपलं. नाही नाही ह्यावेळेस कसं 1 किलो होणार नाही ना, 2 किलो मटण आणू. कसं लय दिवसा खाडा पडेल आहे ना. बरं या घेऊन या. बरोबर ते हासलगावचं मटण आणता बे. हा ते माने गवून आणा, नाही तर आपल्या पिंपळ गवून आणा. तर चांगलं मटण भेटते टापचं. हा ओरिजिनल बोकडे कापतात ते लोक. हासल कात काही खरं नाही, डुप्लिकेट असते सारं. अर्ध्या बोकऱ्याच असतात तरी. अच्छा मनसाराम जो मस्त मटण असते मानेगाव. हा पूर्ण याचं 1 नंबर टापचं मटण असते तिकडे. तटून आणा राजा समाधान भाऊ. राजा त्या खांडविले त्या पेट्रोल पंपाचं मटणचं दुकानदार झालं ना, तटी फ्रेश माल असते. हा तटी जागीच तर कापते तो. आता मी पेट्रोल टाकायला जातो तर दिसते बा मला तटी. हा टांगेल असते त्याचाही बोकड्या. गड हो, तो कसा आपला मानेगावालाच गॅरंटीचा आहे. तो कसं बोकड्या कापते, दुसरं काही कापत नाही तो. आणि कसे टापचे तयार बोकडे असतात, त्याचं बिमार काहीच नसते याचं. हा त्यावरून आणा मोठं. आपण कसं हमेशा तटून आणतो आणि जटलं म्हटलं तटचं देते तो गडी. काही वांधा नाही ना, तटूनच घेऊन या. पिंपळगाव गेलो असतं तर उधारी मिळ आहे आपला. काही कमी पैसे पडले तर कसं उधारी देते, ओळखी बायकी आहे ना आपली तटी. रे बा मानेगावने जाणतो मी मटण तर काही नाही. हा पैसे लागले तर माझ्यावरचे टाकीन मी, पण ते ओरिजिनलच का डुप्लिकेटचे नाही नका लागू. हा मानेगावला जाणू मटण, मानेगावला चांगलं भेटते टापचं मटण. मग तुम्ही किती जण जाता मग मटण आणायला. आम्ही 2 जण जातो, मुंशीराम आणि मी. आणि चप्पी घेऊन येतो तिकून. तुम्ही दोघं कांदा लसूण काय अशी नशी ते शिलचाल करून ओके करून ठेवा. आम्ही आलो की फक्त कसं फोडणी द्यायचं काम ठेवा. बरं काही वांधा नाही, ते आम्ही सारच करतो. हा या तुम्ही 2 जण. हो येतो मग आम्ही. मग आपण मी 2 जणी मागून येतो, तुम्ही जा पुढे. आलोच आम्ही तुमच्या मागं. हा बरं या गड्या रगेच चिलम काळ करू झटकन. एक सुट्टा मारून चालले जाऊ. मग कसं मग आपल्याला भाजीच बनवणार बा. आताच तर भाजीन उठलेले का आपण. हा दवाखान्यातून आता आणलं काय ना, आता चिलो मी पाहिजे तुले. हा काय बाबा अंगात आली तर अजून घोर होईन ना बा. अरे होत मी तलप लागली ते 1 सुट्टा. हा मग पाहू ते काय तर भाजी कशी रंगात बनते मग. बापा घे की सरपंच काय बाबाई, तू सांगेल की बाय माणसं दे ना बाबा. हा तू सांग ना बाबा माई. काय सांगू सरपंच, बायाच नाहीत ना माझं. कापसा यायचं होते एवढ्यात माझं की तेच ते येथून दिले जाऊन नाही राहिले माझ्यानं. तुम्ही म्हणायला तर तुरीचं अजिबात जमत नाही. कोणाचं हो घेतला नाही यंदा आम्ही तुरीचा. बापा बाबाई जो म्हणशील तो भाव देतो बापा, पण एवढी तूर सांगून देवा. माय सारे तूर फुटून राहिली, दानवड टाकून राहिला वावरा. देन बापा एखाद्या दिवस कापूस बंद राहू दे. बंदी गिदळ गॅंग मावारात घालना बंद्या बाया. एका दिवसात तर चेक करतात बा. पण सर मी तुम्हाला आज नाही म्हटलं का. मग तुमचं सोयाबीन सोडून दिला मी, कापूस येचून दिला. तुम्हाला कोणा गोष्टी नाही म्हणत नाही बा. पण आता कसं लोक कापसं चालू आहेत, कापसी अर्जंट आहेत ना. लोकांना कसं ती पेरा लागते, हायवेला पेरा लागतात, वावरं खाली करणार. आता तुमच्या वावरात जर आम्ही तूर सोयाला बसलो तर लोक आम्हाला शेण नाही घालतील का. सांगा बा. लोक टचटच बोलतात, बोलायला माझ्या पुढे नाही पाय. हा सरपंच पैसे देतात आम्ही दाबोटे देत होतो का, असे म्हणतात लोक. बाबाई एवढं जमून दे ती मा कसं अर्जंटच आहे म्हणून राहिलो मी. काय तर म्या काही तुला नांदा नसल्या लावला वा. सो फुटून राहिली माही तूर. हा कसं मला लगेच मार्केटली न्याय लागते ते. कसं सांग पाय बा तेवढं दे ना ॲडजस्ट मारून. ते झालं असतं बा तर दिलं असतं मी करून, पण ॲडजस्ट होतच नाही ते. लोक कसं अंदर हाताळा बसला. तो म्हणते माय तो म्हणते नाही. पहिले कसं होते गेला, आता काही मेळ येत नाही. तो पुढच्या बारीला लागलं असतं हरभरा मी सोडून देईन, पण तुरी पुरी जाता मेळ येत नाही बा. बरं बा गुंफाबाई, पण त्या बुड्या गिड्याला भेटायला गेलती की नाही. तो बुडा बिमार पडला ना. नाही बाबा बिमार की काय आहे तो बुड्याचं. आई सांगून राहिले बा मला गुंफाबाई तू. तुला माहित नाही. बुडा बिमार आहे माहित नाही तुला. नाही ना बापा, मला काहीच माहित नाही ना. तो येऊनच नाही राहिला माझं, काय माहित पडणार आहे म्हणे. काऊन येऊन राहिला. तो लट्ट्या नाकाचा. त्यानं मला वाहरात आणून टाकलं आणि झालं तो फरार तिकडे. बरं सरलीन त्याची.
गरज असली की येते तो माझं. बा तुमचा बुड्याचं आणि बुडीचं काही समजत नाही बा, काय आहे काय नाही तर. हा बापा तास गोड बोलता आणि तास कडूही बोलता बापा. बाई काही बाबा तुमचं काही खरं नाही. हो सरपंच बेगा इचरायला तू बेगा माझ्याला तू माझ्या हातचं असं खात नाही तो. त्याला पाहिजे चांगला चवल्या म्हणे मटण आणलं. आम्ही आता आणलं नाही बा मटण. माझं महिना चालू होता. मग कुठून मटण आणून झाले माझ्याला मग त्याला काढून तो त्यापासून काही येत नाही. माझं पाहायची होत नाही. आणि मला काय हुंगतही नाही तो आता. काढून दिला गुंफाबाई तुम्ही. त्या नवरा दिला मला काढून. उभा माझा आधा तो आडवा देवास कुठे असं कर तसं कर जसं की मी बायको आहे. त्याला थेर मांडे तिचा वजेच कर वळेच कर हेच कर तेच कोण नेता येईल. हा दिवस बरं टी व्ही लाय माझं कुकडे ऐकून मी मानवऱ्याची याची कुठे ऐकून मी पकण्याची त्याला मी काढून झाली. हो गुंफाबाई ऐकलं बाबा, ऐकलं जातो बाबा आता. पहिली बेकार आहे बाबा, बोलायला बसली एका सुरूच होऊन जाते. सरपंच म्हणते हे डवरं बिमार होतं पाय जा म्हणे एखाद्या बिस्किटचा मिक्सरचा पुढा झुंजा बदल पाय पण तो पाय देवायची जा नाही. मी आगो तो बसच म्हणून तरी जा मग चाल दे गप्पा. चाल व्हायचं ना आपल्याला कसं मग आपल्याला गप्पा मारले की मग कसं हे होते गडबड होऊन जाते. मग काही हाल नाही पडत गुंपी. नाही हो गुंपे जायना एखाद्या बिस्किटचा फळ नाही चालेल. लेडीज आहे सोबत्या ना आपण. ते राजा तुमचं कोणती काम राजा येऊनच आहे बा. हे कंपाऊंड पाहिलं बापा बंद वारायला मारलं. पाटील जुनी असं मी आहे. रामदेव भाऊ पैसा भाऊ माझ्या पाटला जो राजा बोलेंदाडी आले. कोणतंही काम म्हटलं तर केस कसं पैसा रेडी. कोणच काय पाटील भीत घालू शकतात बंद्यावर राहिले. हा पाटलाचा का पैसा कमी आहे ना. त्याला साई जाई नाही येऊन राहिली बा. साड्याला आज सोय नाही माहीत. हा पाटलानं बा कंपाऊंड मारलं बा वाराले. करता बा तर असंच तेवढा हरणा डोकरू काय गंमत तर देतात का 24 तास राहायला गे. हा त्यामुळे म्हटलं बा घ्या बा वारायला कंपाऊंडच मारून घ्या. गेले पैसे पाहून घेऊ पुढचं पुढे. हा बाबा 10 लाख रुपये कर्ज काढलं आणि कंपाऊंड मारलं. आणि लोकांना वाटते बाबा पाटील जुनी असं मी बाबा मालदाबेला. तर बाबा दिसते तसं नसते. दुरून डोंगर साजरा. अंदाजा गोमा काय माहित आहे तुम्हाला. पाटील कोणा सांगून राहील तुम्ही पैसे नाहीत म्हणून 10 लाख रुपये खर्चही काढलं लागे. मोठ्या पाटलांना तर गटातलं राजात 2-4-10 लाख रुपये पडतात. तुम्ही म्हणता कर्ज काढतो. चला बा तिकडे आपल्याला भाजी करायला लागते ना. भाजी राहिली बनवायची आपली. चला नामदेव भाऊ पाटील काही खोल देत नाही. चला ते आपली भाजी बोंबलीन तिकडे. कोण राहिला बे त्या चुलीच्या भोकात तू. पाहिजे पडशी जयशील का आता पोत पार्टी राहीन पार्टीच्या ठिकाणी तुलेच नाही लागेल पहिले दवाखान्यात. नाही ना बे हे चूल नवी आहे ना बे. हे पाहून राहिलो बे मी कशी पेटेल आहे म्हणून. का आपण इट्यान दगड रोज थंडी गाळ झाली आपली. हे पाय नाही पोरेन कशी चूल आणली एकदम टापतं पाय. बुडे बा खाली वय ना करून जास्त बसान खाली. आता सुद्धा आपण आणलं तुम्हाला काय बसून खाली. बुड्याला गाण्या जास्त व्हायला ना हो. सुसून नाही राहिला बुड्याले. तू आमून जिरा कधी त्या धाकट पड्या हदलोक राजा मोठ्याने आणलंही पाहिजे होतं शिजलंही पाहिजे होतं. हे बयाडच पोरे आहेत ना. खालीच पाठवलं काय माहिती येईल. आम्ही दोघं जण जात असतो मोतीरामन मी झटकने आणलं असतं. तुम्हाला पाठवून तिकून एक 2-2 काटर मारून आलो असतो म्हणा आहे की नाही. अडसा काही मिळणार नाही. नातू आहे रामदेव भाऊ आहे. अडी काय लवकर कसा मिळ नाही येणार पियाचा. तिकून कसं आहे तर झालं असतो म्हणा पिऊन. बरोबर आहे की बुडे बा. तू शिल्लक नको वाजून. मोठ्या लोकात तू काल बोलणार हेच बोर असल्या का झाडभर. चबर करून राहिला म्हणतात घेणार दे ना. आमच्या वय एवढा झाला का तू. आम्हाला जे समजते तुला समजते का तेवढं. आता बोलू नको सबरू नको म्हणतात. पण लय टाईम झाला नाही. मुंशीराम भाऊले समाधान बोल जायले आणि लोक यायला पाहिजे होतं. का बोल आहे झाले काय दुकान मोठंच राहायचं. आले ते येऊन राहिले. मला पाहू दे बरं. अरे गडा येऊन राहिले. रामदेव भाऊ आले ते आता द्यायले. तू काल वर चढला काल तो माचा पाचा मोडला जातो घर होईन ना. अजून तो तुक्या डोक सकेन आपलं. तो का बांधून देशील का झाले. टाइम लावला बॉय आली. अहो बुडे बा बोकड्याच कापेल नव्हता. बोकड्या कापेल थांबा लागलं बा तरीसा. मग कापला कुठे जागड्यान बोकडे. मटन गिटन तर जाऊ द्या. त्या क्वार्टर आणली की तुम्ही ना. दारू आणली की सोबत. त्या बुडेले नुसतं प्यायलेच पाहिजे रे बा. दुसरं काहीच सुचत नाही. हे मूत पिऊनच मरतीन हे दोन्ही बुडे. एवढे वय झाले तरी पितातच. मुंशीरामन समाधान मटन राहायलाच चालीन पण ते क्वार्टर आणले तुम्ही ना. तेन बाबा बुडे बा एवढे काय ऐकून राहिले सामान जरा असे. हा पेन आहे ना आपल्याला. तेच विचारून राहिले पहिले ते मटन गिटन जरा दिलं. पण भाऊ जीव जाऊन राहिला त्या बुडेचा. कसं दारू पिलं पाहिजे. दारू पिली कसं
एनर्जी येते माणसाले. आता मागे रोज ताज्या चिलमा मारून आले ते नशा तर एवढी करतात की बस. चला मित्र, मटण आणला आता आम्ही ना. तर पण कसा मागला मोठा मध्ये राहिला, दाखवणं काही होत नाही. आता ते उद्या बघू आपण, उद्या या भागात मटण कसं शिजते, दारूची पार्टी कशी होते. तसंच आता व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.